दरम्यान शिवसेनेच्या निर्णयामध्ये बदल करण्यात येतोय। नगरसेवक कोकण भवन मध्ये आज ऐवजी उद्या जाणार असल्याचं बोललं जाते। सूत्रांनी ही माहिती दिली। शिवसेनेचा गटनेता उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे। गटनेत्याच्या घोषणेसाठी आज सर्व नगरसेवक हे कोकण भवनात जाणार होते। ताज लँडसेंड ते कोकण भवन असा हा प्रवास सुद्धा हे सर्व नगरसेवक करणार होते। मात्र या दौऱ्यामध्ये आता बदल करण्यात आला। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊन माझा सहकारी शुभम उमाळे सुद्धा आपल्या सोबत आहे। शुभम, दौऱ्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे, नेमकं काय कारण होतं? आजच्या ऐवजी फक्त आता हे सर्व नगरसेवक उद्या जाणार आहेत कोकण भवनात। सिद्धेश, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळपासूनच शिवसेनाचे जे सर्व प्रक्रिया सांभाळणारे वकील असतील किंवा मग पदाधिकारी असतील हे सकाळपासूनच कोकण भवन या ठिकाणी गेलेले आहेत आणि गॅझेटसाठी जे आहे प्रक्रिया पूर्ण करणं सुरू आहे। त्यासाठी आयुक्तांची भेट घेणं किंवा त्यांच्या मुलाखतीची वेळ घेणं हा देखील एक प्रमुख बाब जी आहे ती होती आणि अशामध्येच त्यांची वेळ मिळालेली आहे। पण कागदोपत्री सर्व कामकाज जे आहे ते कुठेतरी अपुरं राहिलं असल्या कारणाने आजच्या ऐवजी उद्या सकाळीचा जो आहे तो दौरा शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांचा असू शकतो आणि उद्या कोकण भवनला हे जाऊ शकतात असं आपल्याला सध्या सूत्रांकडनं समजून येत आहे। आज खरं तर दुपारी 2 वाजता हे सगळे वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमधून निघून कोकण भवन या ठिकाणी जाणार होते, आयुक्तांची भेट घेणार होते आणि गटाची स्थापना करून गटनेता जो आहे त्याची निवडीची प्रक्रिया जी आहे ते पूर्ण करणार होते। पण कुठेतरी कागदपत्र हे पुरेसे झालेले नाहीयेत। अजून कागदपत्र काही पडताळणी करण्यासाठी विलंब होत आहे, जोडणीसाठी विलंब होत आहे। त्यामुळे आजच्या ऐवजी उद्या देखील जे आहे सर्व नगरसेवक हे गटस्थापनेसाठी जे आहेत बेलापूरला जाऊ शकतात। त्यामुळे आजचा दिवस पुन्हा एकदा हॉटेल वारी जी आहे, हॉटेल पॉलिटिक्स आहे, त्याच्यामध्ये एक दिवस वाढ होण्याची दाट शक्यता आहे। सिद्धेश, धन्यवाद शुभम, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।